प्रशासनाकडून पन्हाळ्याचा वारसा स्थळात समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर स्थानिकांना कल्पना न देता परस्पर ही पावलं उचलण्यात आल्यानं ग्रामस्थ नाराज आहेत. पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेलं की पन्हाळ्यात नियम कडक होणार, नवीन बांधकामं दुरुस्तीला परवानगी मिळणार नाही, तालुका कार्यालय हलवण्यात येणार, व्यापाऱ्यांचे स्टॉल बंद होणार, नागरिकांना आपली घरं सोडून जावं लागणार, अशी पन्हाळ्यातील नागरिकांना भीती आहे. पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश होण्यासाठी युनेस्को पथकाच्या पाहणीवेळी या ठिकाणचे स्टॉल्स हटवल्यानं त्यांचा रोजगार बुडालाय. यातून वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळा सामील झाल्यावर काय होणार याची झलकच प्रशासनानं त्यावेळी दाखवून दिली. गडावर अनेक कुटुंबांचे व्यवसायावर उदरनिर्वाह चालतात, त्यामुळं व्यवसायावर गदा येणार असेल आणि त्रास होणार असेल तर याला कायम विरोध राहणार असल्याचं पन्हाळ्यातील नागरिकांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 23 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती, परंतु पन्हाळकरांनी बहिष्कार टाकत बैठक पन्हाळ्यावर घ्यावी अशी मागणी केली. त्यानुसार उद्या शुक्रवारी पन्हाळ्यावरील मयूर उद्यान इथं जिल्हाधिकाऱ्यांची स्थानिक नागरिकांसमवेत दुपारी 2 वाजता बैठक आयोजित केली आहे. वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश व्हावा अशी प्रशासनाची भूमिका आहे आणि स्थानिकांचा याला विरोध होत असल्यानं या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.